तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, निवडणूक संपल्यानंतर आता भरपूर महिला जे आहेत ते आपल्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहे, ज्यांना 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण मिळालेले होते। त्याचप्रमाणे ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया आतापर्यंत आलेला नाही, त्या महिलांनी आपले डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB बँकचे जे आहे ते अकाउंट काढलेले आहे। पण त्यापैकी अजूनपर्यंत भरपूर महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले नाही, कारण 5 डिसेंबरपासून जे आहे ते सरकार पैसे वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे त्यांनी सुरू केलेला आहे। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू आहे, पण ज्याप्रमाणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकदम फास्ट गतीने जे पैसे त्यांना महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले, तसे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये टाकले जात नाही। त्यामागे काय कारण आहे? आणि काही महिलांना पैसे मिळाले, काही महिलांना पोस्ट बँकमध्ये पैसे आलेले आहेत आणि ही बातमी खरी आहे। 100% पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे आले आणि इतर बँकमध्ये सुद्धा पैसे आले, ज्या महिलांना काहीच पैसे मिळालेले नव्हते। मग आता भरपूर महिला अशा म्हणत आहे आणि माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा आहे की आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया या ठिकाणी आलेला नाही। तर बघा, त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो। तुमच्या खात्यात पैसे अजूनपर्यंत का आले नाही आणि पैसे कधी येणार? बघा, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या लेवलवर जे आहे ते अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि भरपूर महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। आता छाननी कोणत्या प्रकारची आहे ते सर्वात आधी तुम्हाला सांगून देतो। या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे निकष लावण्यात आलेले नाही किंवा अटी लावण्यात आलेली नाही किंवा कोणत्याच महिलांचे अर्ज रद्द करण्यात येणार नाही। ज्या महिलांचे अर्ज ओरिजिनल आहे, त्यांचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहे, त्या महिलांचे जे काही कागदपत्र आहे ते सर्व ओरिजिनल आहे, त्या महिलांना पैसे 100% येणार। आता छाननी कशामुळे होत आहे? छाननी होत आहे यासाठी की जे काही योजनेच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जे काही फ्रॉड झाले, भरपूर मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर अर्ज भरले। कोणाच्या आधार कार्डवर फोटो एडिट केला तर कोणाचं नाव एडिट करून टाकलं, कोणाचा जे आहे ते आधार नंबर एडिट केला, महिलेच्या आधार कार्डवर पुरुषाचा आधार क्रमांक टाकला, त्यामुळे पुरुषाच्या खात्यावर पैसे गेले। आणि काही महिला ज्या अशा आहेत की 65 वर्षाच्या वर वय असून सुद्धा त्यांनी अर्ज भरले। काही महिला अशा आहेत की 21 वर्षाच्या आधी 18 वर्षाच्या आतमध्ये अर्ज असून सुद्धा वय असून सुद्धा त्यांनी अर्ज भरले। तर अशाच महिलांना फक्त आता या ठिकाणी अपात्र करण्यात येत आहे। पण डॉक्युमेंटमध्ये जे आहे ते फक्त व्हेरिफिकेशन होत आहे की खरंच या महिला वयासाठी पात्र आहे का किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का, फक्त एवढीच चेकिंग त्या ठिकाणी केलं जात आहे। बाकी तुमचं उत्पन्न काय आहे, तुमच्या घरी काही 4 व्हीलर आहे का, कोणी तुमच्या कुटुंबातील आयकर विभागामध्ये टॅक्स भरतो का, सध्या ही कोणत्याच प्रकारची पडताळणी नाही। आणि असं अदितीताई तटकरे यांनी सुद्धा एका नोटीसमध्ये, एका पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। हे पत्रक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मी एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे त्याबद्दल, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। निकष कोणत्याच प्रकारचे लावण्यात आलेले नाही, पण छाननी यासाठी सुरू आहे की फ्रॉड करून कोणी या योजनेचा लाभ घेऊ नये, त्यासाठी पूर्ण टोटल महिलांची जे आहे ते छाननी सुरू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 10,000 महिलांचे अर्ज रद्द झाल्याची बातमी तुम्ही ऐकली असणार। ते सुद्धा डॉक्युमेंटच्या त्रुटीमुळे आणि डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे, त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहे ते एकत्रित मॅच न होत असल्यामुळे, डॉक्युमेंटचा जो डाटा आहे, त्यांचा अकाउंट नंबर, त्यांचा आधार नंबर, त्यांनी जे काही डॉक्युमेंट दिले ते मॅच होत नसल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे। आता याच पातळीवर जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे छाननी होत आहे। फक्त तुमचे डॉक्युमेंट मॅच केले जात आहे। तुमचा आधार नंबरशी तुमचा अकाउंट नंबर लिंक आहे का, तुमचं नाव आहे का, तुमचाच अकाउंट नंबर, आधार नंबर आहे का, किंवा तुमच्या अर्जावर किंवा डॉक्युमेंटवर कोणती खोडतोड किंवा कोणी एडिट करून फोटो तर टाकलेला नाही, हे सर्व फक्त आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये चेक केलं जात आहे। यामध्ये जर तुमचे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर झाले, पूर्ण मॅचिंग झाले, त्याच महिलांना आधी 5 तारखेपासून पैसे पाठवले जात आहे। तुम्हाला जर पैसे आले नसेल तर समजायचं की तुमच्या डॉक्युमेंटवर पडताळणी सुरू आहे। तुम्हाला माहित आहे की आपले डॉक्युमेंट क्लिअर आहे, पूर्णपणे क्लिअर आहे, पण तुमच्या डॉक्युमेंटवर सुद्धा एडिट करून कोणी आपले आधार नंबर लावून, त्याला आधार नंबर चिकटवून एडिट करून लाभ घेऊ शकते। यासाठी सरकार जे आहे ते अशा प्रकारची पडताळणी करत आहे। तुमच्या खात्यात जर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसेल तर समजायचं की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या अर्जाची अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही। पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे, डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट झालेलं आहे, तर चिंता करण्याची काहीच गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते डॉक्युमेंटची चेकिंग अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आणि चेकिंग झाल्यानंतर पूर्ण खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होणार। कारण 5 डिसेंबरपासून ज्या महिलांची अर्जाची चेकिंग झाली, त्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे जमा झाले, एअरटेल पेमेंट बँकमध्ये, आणि ज्या अकाउंटमध्ये त्यांनी डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट करून घेतलं त्या सर्व बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये कोणत्याच प्रकारचे निकष लावलेले नाही, फक्त डॉक्युमेंटची आणि नंबरची क्रॉस चेकिंग या ठिकाणी होत आहे आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जात आहे। अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आलेले नसेल तरी व्हिडिओमध्ये कमेंट करा, आणि जर तुम्हाला पोस्ट बँकमध्ये पैसे जमा झाले असेल तरी कृपया कमेंट करा, कारण ज्या महिलांना पैसे झाले नाही त्या महिलांना माहीत होईल की खरंच पोस्ट बँकमध्ये पैसे आलेले आहेत। चेकिंग नंतर आपल्याला सुद्धा पैसे नक्की येणार।
जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.